की ही खरेदी संपल्यानंतर तूर खरेदी सुरू करायची होती, एकही गोडाऊन बाकी नव्हतं. राज्यात गोडाऊनच शिल्लक नव्हतं. सगळे गोडाऊन सोयाबीनने भरले होते. शेवटी खासगी गोडाऊन आपण भाड्याने घेतले आणि त्यातनं तुरीची खरेदी आपण सुरू केली. कापसाच्या खरेदीच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण ती खरेदी जी आहे ती हमी भावाने सुरू केलेली आहे. या संदर्भात 124 खरेदी केंद्र आपण सुरू केलेले. 28/2/2025 अखेर एकूण 137 लाख क्विंटल हा FAQ प्रतीचा कापूस आपण खरेदी केलाय आणि 50,000 क्विंटलच्या वर ज्या ठिकाणी कापूस आहे अशा कुठल्याही ठिकाणी नवीन केंद्र देण्याची या ठिकाणी राज्य सरकारची तयारी आहे. त्यामुळे अधिकची केंद्र लागली तरी ती आपण देणार आहोत. हमी भावाने तूर खरेदी आपण सुरुवात केलेली आहे. जवळपास आपण बघितला तर यावेळेस हमी भाव चांगला दिलेला आहे. 7,550 इतका प्रति क्विंटल हमी भाव दिला, जो मागील वर्षीपेक्षा 550 रुपये जास्त आहे. आणि यामध्ये जवळपास लागवडी खालचं क्षेत्र 12.10 लाख हेक्टर आहे आणि 11 लाख टन आपलं उत्पादन आहे. आता या ठिकाणी जवळपास आपण जी खरेदी करतो आहोत त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं 2,97,430 मेट्रिक टनाचं आहे, ज्याची नोंदणी झालेली आहे आणि ही खरेदी जी आहे ती खरेदी आपली या ठिकाणी सुरू आहे. यासोबत एक तालुका एक बाजार समिती हा जो विषय या ठिकाणी आला तोही करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की शेतमालाच्या खरेदीमध्ये कुठेही राज्य सरकार मागे पडणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी देतो. खरं तर आपण राज्यामध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जवळपास 160 प्रकल्पांना आपण फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्प वेगाने आपण पूर्ण करतो. पण हे सगळं करत असताना महाराष्ट्राला कायमचं दुष्काळ मुक्त करण्याकरता एकीकडे जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार 2 ही योजना आपण अंमलात आणली. जे पैसे लागले ते पैसे दिल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज ही प्राप्त होते. पण त्यासोबत एक महत्त्वाचा प्रकल्प जो देशाकरता पथदर्शी प्रकल्प ठरलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री कृषी वाहिनी हा जो प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय. या प्रकल्पामध्ये आपल्याकडे जे आपण फीडर सेपरेशन केलेलं आहे आणि कृषीचे फीडर आपण वेगळे केलेले आहेत, एकूण कृषीला 16,000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते. देशामध्ये कृषी करता सर्वाधिक वीज देणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. आणि ही 16,000 मेगावॅट वीज जी आपण देतो, आपल्याला कल्पना आहे की त्याची लँडेड कॉस्ट 8 रुपये प्रति युनिट आहे. 8 रुपये प्रति युनिट. आणि आपण शेतकऱ्यांकडनं जेव्हा घेत होतो तेव्हाही 1 रुपया 25 पैसे घेत होतो आणि 1 रुपया 50 पैसे घेत होतो. म्हणजे साधारणपणे 6.5 रुपयाची सबसिडी आपण देत होतो. या सबसिडीमध्ये अर्धी सबसिडी ही बजेटमधून जायची, अर्धी सबसिडी आपण उद्योगावर त्या ठिकाणी लागली होती. त्यामुळे उद्योगाचे विजेचे दर देखील हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढले होते. आपण हा निर्णय घेतला की डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं आपली जी फीडर आहेत त्या फीडरचं सोलरायझेशन जर आपण केलं तर ट्रान्समिशनचे लॉसेस होणार नाही, प्रत्येकाला पंप बदला असं सांगावं लागणार नाही. आणि म्हणून हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हातामध्ये घेतला. मला सांगताना आनंद वाटतो, पूर्ण 16,000 मेगावॅटचं काम सुरू झालेलं आहे. जवळपास 2,000 मेगावॅटचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 2026च्या डिसेंबर पर्यंत पूर्ण वीज जी आपण शेतकऱ्यांना देतो ही 100% वीज सोलारच्या माध्यमातून जाईल, अशा प्रकारचं नियोजन आपण केलं. आपण या ठिकाणी बघितलं तर यातनं सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा वीज मिळणार आहे. कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही. सांगू इच्छितो की 8 वर्षामध्ये सौर पंपाची योजना सुरू झाल्यानंतर 8 वर्षामध्ये राज्यात 1,84,000 पंप स्थापित करण्यात आले. मात्र मागच्या एका वर्षामध्ये 2.25 लाख पंप हे सौर कृषी पंप आपण स्थापित केलेले आहेत. आता आपला दर प्रति दिवशी 1,000 पंप आपण लावतो. आपल्याला हा दर 1,500 पर्यंत न्यायचा आहे आणि आपण शेतकऱ्यांना चॉईस दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात आपण एजन्सीज एम पॅनल केलेले आहेत आणि त्यातनं आपण हे करतो.
आणि नुसत्या या 2,75,000 सौर कृषी पंपामुळे मागच्या एका वर्षामध्ये 14 लाख एकर जमिनीला सिंचन क्षमता प्राप्त झालेली आहे. हे देखील मला लक्षात आणून द्यायचं आहे. एक अत्यंत केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त वीज योजना. ही अत्यंत महत्वाची योजना आहे. देशामध्ये यातही आपण पहिल्या क्रमांकावर आहे. या योजनेमध्ये जे आपले 300 युनिट पर्यंतचे जे ग्राहक आहेत या ग्राहकांना या योजनेच्या माध्यमातून रूफटॉप सोलर करता येतं आणि अतिरिक्त वीज झाली तर ती आपण विकत घेतो. त्यांना पाहिजे तेवढी वीज ते वापरू शकतात. अशा प्रकारची योजना आहे. त्यामुळे त्यांना विजेचं बिल येत नाही. याच्यामध्ये आतापर्यंत 1,30,000 घरगुती ग्राहकांनी या ठिकाणी रूफटॉप सोलर हे प्रस्थापित केलाय. त्यांना 1,000 कोटीपेक्षा जास्त सबसिडी आपण दिलेली आहे. आणि आता आपण हा निर्णय केलाय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी नवीन 20 लाख घरं आपण घेतो आहोत या प्रत्येकाला योजनेतच आपण सोलार देणार आहोत. त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही ग्राहकाला त्या ठिकाणी विजेचं बिलच येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे. आता केंद्र शासनाच्या धर्तीवर एक नवीन योजना आम्ही तयार करायला घेतलेली आहे. या योजनेमध्ये आपल्याकडे आपले एकूण जे घरगुती ग्राहक आहेत या घरगुती ग्राहकांच्या 70% ग्राहक हे 0 ते 100 युनिट इतकी वीज वापरतात. या 70% ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो आहोत की ज्या योजनेमुळे हे 70% ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील. आणि हे 70% ग्राहक म्हणजे जवळपास 1.5 कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील. पूर्णपणे मुक्त होऊ शकतील. या संदर्भात योजना अजून जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात माननीय अर्थमंत्र्यांशी देखील आमची चर्चा चाललेली आहे. पण फार सपोर्ट आम्हाला बजेटरी घ्यावा लागणार नाही. त्याला आम्ही ज्या प्रकारे स्ट्रक्चर करतो आहोत त्यातनं अतिशय चांगली अशा प्रकारची योजना आपण करतो आहोत. एक अजून महत्वाची गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन बहुवार्षिक वीज दर निर्धारण याचिका. आपल्याला कल्पना आहे की MERC झाल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये पहिल्यांदा 2 वर्षाचं मग 3 वर्षाचं आता MERCने 5 वर्षाचं टेरिफ प्लॅन आपल्याला द्यावा लागतो आणि ते 5 वर्षाचा टेरिफ प्लॅन आपला अप्रूव्ह करून देतात. म्हणजे कुठल्या ग्राहकाकडनं किती पैसे आपण वसूल करणार आणि हा जो 5 वर्षाचा प्लॅन असतो त्यानुसारच पुढची 5 वर्ष आपल्याला विजेचे दर ठरले जातात. ते जे दर ठरवतील तर ऑटोमॅटिक लागू होतात. आपल्या कंपन्यांना ते लागू करावे लागतात. आजपर्यंत जर आपण बघितला तर आपला जो दरवर्षी विजेचा रेट वाढतो दरवर्षी तो 9% वाढतो. म्हणजे कुठे कोळशात वाढ झाली याच्यात वाढ झाली. आपण जर गेल्या 20 वर्षाचा विजेचा दरांचा आढावा घेतला तर कुठलंही सरकार असो दरवर्षी 9% किमान आपले विजेचे दर हे या ठिकाणी वाढत असतात. आणि यावेळेस आपण जो रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे येत्या 5 वर्षामध्ये 1,13,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे. 1,13,000 कोटी रुपयाची बचत. आणि म्हणून पहिल्यांदा आमच्या वीज वितरण कंपनीने 5 वर्षाचा जो टेरिफ प्लॅन दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण विजेचे भाव कमी करतोय. दरवर्षी 9% वाढणारे भाव हे कमी होत जाणार आहेत. आपल्याला 20 लाख घरं दिलेली आहेत. हा देशातला रेकॉर्ड आहे. आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेन. ही मिळाल्यानंतर नवीन आपल्याला मान्यता मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ग्रामविकास विभागाने त्यातल्या 16 लाख घरांना मान्यता दिली आणि 10 लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि उरलेल्या 6 लाख लोकांच्या खात्यातही पैसे चाललेले आहेत. आणि आपण हे करत असताना निर्णय केला की आपण 50,000 रुपयाची वाढ ही राज्याच्या वतीनं त्याच्यामध्ये देतो. त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजनेचा जो
त्या ठिकाणी लाभधारी आहे त्याला वेगवेगळं सगळं मिळून 2 लाखापर्यंत आता हे पैसे मिळणार आहेत। ते आपण जे सांगितलं भास्करराव, नाही एक मिनिट नाही भास्करराव देशभरामध्ये हा फरक त्या ठिकाणी प्रत्येक राज्यात आहे, केंद्राने तो ठेवलेला आहे आणि म्हणून आपण याचा विचार करूनच मग आपण हा निर्णय घेतला की ग्रामीणमध्ये वाढवले पाहिजे, म्हणून हे पैसे आपण या ठिकाणी वाढवलेले आहेत। आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकूण पहिल्या टप्प्यामध्ये 13,57,000 घरं म्हणजे 20,364 कोटी, दुसऱ्या टप्प्यात 20 लाख घरं म्हणजे जवळपास हे 40,000 कोटी आणि आपल्या राज्याच्या योजनेतनं म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना आपल्या चाललेल्या आहेत त्या योजनेतनं 17.54 लाख घरं असे एकूण 51 लाख घरं आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधतो आहोत आणि जवळपास 85,000 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये होणार आहे आणि त्यात सोलारचे पैसे पकडले तर ती अजून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ती वाढणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे। मंत्री कार्य प्रशिक्षण योजना, आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही, एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे 5 महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि 11 महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत। पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे, आता नको प्रत्येक याच्यात एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की 11 महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा, याकरता येऊ नये, कारण 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक, हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही, अप्रेंटिस आहे, त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे। त्यामुळे 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायचे आहेत, त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये अशा प्रकारे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। टेक्सटाईलच्या संदर्भातले काही बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत। निश्चितपणे मी आता त्या सगळ्याच्या जाणार नाही, रेशीम उद्योगाच्या संदर्भात, मिनी टेक्सटाईलच्या संदर्भात किंवा एक चांगली सूचना आली की टेक्सटाईलमध्ये आपण गारमेंटिंग जे आहे त्याच्यावर भर